संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। एका तरुणानं हात मिळवण्याच्या बहाण्यानं त्यांच्यावर हल्ला केल्याचं कळतंय। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हल्ला झाल्याची माहिती आता पुढे येते। मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलेलं आहे। आमदार अमोल खताळकर यांच्यावर हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात आहे। हल्ल्यानंतर खताळ समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। संगमनेरमधली घटना आहे। आमदारावरती हल्ला करण्यात आला आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रशांत शर्मा सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। प्रशांत, या हल्ला नेमका झाला त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं आणि त्यानंतर आत्ताची सध्याची स्थिती काय? शिवसेनेचे आमदार जे आहेत शिंदे गटाचे अमोल खताळ हे मालपाणी लॉन्स येथे संगमनेर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते आणि त्या ज्यावेळेस ते पब्लिक मध्ये हात मिळवणी करत होते, त्यातील एका व्यक्तीने जे आहे ते त्यांना त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे। हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खताळ समर्थक जमलेले होते, त्यामुळे त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीने ताब्यात घेतलेले आहे। हा जो व्यक्ती आहे तो प्राथमिक माहितीनुसार खाणगाव येथील असल्याची व्यक्ती माहिती आहे। एकंदरीतच अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता खताळ समर्थक जे आहे ते संतप्त झालेले आहेत आणि संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई करावी, त्या संदर्भात गुन्हा दाखल करावा या संदर्भात मागणी केली जाते आहे। सध्या मालपाणी लॉन्च समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। खताळांचे हल्ल्याची माहिती जी आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कळल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतच लोकशाहीने जो निर्णय दिलेला आहे त्या काही लोकांनी मान्य करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे। एक प्रकारे थोरातांवर त्यांनी निशाणा साधलेला आहे। या प्रकरणात आता ऐन गणेश उत्सव काळात हा प्रकार घडल्याने पुढील काही दिवस या प्रकरणात आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।